निराश शेतकऱ्याचा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न फसला. पोलिसांच्या मध्यस्थीने टळला अनर्थ. 3 वर्षापासून पावसामुळे शेतात होत असलेली नापिकी व नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान, त्यात विम्यासह शासनाकडून कुठलीच आर्थिक मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या युवा शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने अनुचित प्रकार टळल्याची घटना आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. स्वप्नील बंडू कदम, राहणार हिवरा संगम असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहेत. सविस्तर असे की महागाव तालुक्यातील हिवरा संगम शेत शिवारात स्वप्नील कदम यांचे शेत असून मागील वर्षी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतातील संपूर्ण पिके नेस्तनाबूत झाली. पीक विमा कंपनी आणि तालुका प्रशासनाला याची माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यासाठी कोणीच आले नाहीत. हीच स्थिती पुन्हा याही वर्षी पावसाने केल्याने कदम परिवार हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वारंवार महसूल प्रशासनाकडे शेतकरी कदम यांनी केली. परंतु निगरगट्ट प्रशासनाने या पीडित शेतकऱ्याला बेदखल केले. वारंवार मागणी करून आपली कोणीच दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी सहकुटुंब तहसील कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचे निवेदनातून सांगितले होते. आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शेतकरी कदम यांनी आपली वृद्ध आई, वडील, पत्नी व मुलासह तहसील कार्यालय गाठून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखून पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियाला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.